गुड इव्हनिंग फ्रेंड्स. इंग्रजीमधील हजारो लाखो जवळजवळ सर्व शब्द व्यवस्थित वाचता येण्यासाठी किंवा त्या शब्दांचे व्यवस्थित वाचन करता यावे यासाठी जसं इंग्रजीतील सफिक्स महत्त्वाचे असतात, त्याचप्रमाणे इंग्रजीमधील प्रिफिक्स म्हणजे उपसर्ग मराठीमध्ये हे देखील फार महत्त्वाचे असतात. आता प्रिफिक्स म्हणजे काय, की इंग्रजीमध्ये मूळ शब्दाच्या सुरुवातीला जो काही शब्द येतो किंवा जो काही शब्द जोडला जातो मूळ शब्दाला, त्याला प्रिफिक्स असे म्हणतात, त्याला मराठीत उपसर्ग असे म्हणतात. आता जसं पहिल्या शब्दांमध्ये बघा, मूळ शब्द आहे हॅपी. मूळ शब्द आहे हॅपी. त्या हॅपी शब्दाला जर लावला तर शब्द तयार होतो अनहॅपी. त्याचप्रमाणे त्याच्या पुढचा शब्द बघा, मूळ शब्द आहे नोन. नोन, पण जर त्याला लावला तर अननोन होतो, लक्षात घ्या. मग अन त्याच्यापासून शब्द तयार झाले अनहॅपी किंवा अननोन. मग हा प्रिफिक्स आहे या शब्दांमध्ये. त्याचप्रमाणे मुख्य शब्द आहे डायरेक्ट. त्याला जर लावला तर इनडायरेक्ट होतो. मुख्य शब्द आहे व्हिजिबल, पण त्याला जर लावला तर इनव्हिजिबल शब्द होतो. मग असे अनेक प्रिफिक्स दिलेले आहेत आणि त्या प्रिफिक्सचा उपयोग करून 2-2, 3-3 शब्द दिलेले आहेत उदाहरणाखातीर. आता म्हणजे काय? अनहॅपी, अननोन. म्हणजे इनडायरेक्ट, इनव्हिजिबल. इम्पॉसिबल, इम्प्युअर. या सगळे जे काही प्रिफिक्स आहेत यांचे अर्थ देखील मराठीत दिलेले आहेत. इररेग्युलर, इररिस्पॉन्सिबल. इल्लीगल, इलिटरेट. डिसलाईक, डिस्कनेक्ट. नॉनस्टॉप किंवा नॉनसेन्स. मिसअंडरस्टँड किंवा मिसयूज. अँटी सोशल, अँटीबायोटिक. काउंटर अटॅक, काउंटर पार्ट. राईट. त्याच्यानंतर बघा, प्री स्कूल, प्रीपेड. पोस्ट वॉर, पोस्टपोन. फोरहेड, फोरकास्ट. मिडनाईट, मिडडे. एक्स बॉयफ्रेंड, एक्स प्रेसिडेंट. रिप्ले, रीराइट. युनिफॉर्म, युनिवर्स. मोनोलॉग, मोनोरेल. बायसिकल, बायलिंग्वल. ट्रायंगल, ट्रायसायकल. पुन्हा अजून आपल्याकडे भरपूर शब्द आहेत बघा. युनिफॉर्म, युनिवर्स. मोनोलॉग, मोनोरेल. बायसिकल, बायलिंग्वल. ट्रायंगल, ट्रायसायकल. मल्टी कलर, मल्टीनॅशनल. पॉलिगन, पॉलिसिलेबल. सेमी सर्कल, सेमी फायनल. हेमिस्फियर. ओव्हरवर्क, ओव्हर कॉन्फिडंट. अंडरवेट, अंडरलाईन. राईट. बघा, त्यांचे अर्थ देखील मराठीत दिलेले आहेत, ते अर्थ देखील आपण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बघा, सबवे, सबमरीन. सुपरमॅन, सुपरमार्केट. इंटरनॅशनल, इंटरव्ह्यू. इंट्रानेट. ट्रान्सपोर्ट, ट्रान्सफर. टेलिफोन, टेलिव्हिजन. एक्स्ट्राऑर्डिनरी, एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल. आउटडोर, आउटप्ले. अपग्रेड, अपहिल. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक, ऑटोबायोग्राफी.
co-worker, co-pilot. Enjoy, enrich, empower, embody, microscope, microwave, macroeconomics, biology, biography, geography, geology, eco-friendly, ecosystem, मेगा मेगाफोन, मेगास्टार. राईट. तर एकंदरीत असे अनेक शब्द आहेत ज्या शब्दांच्या मदतीने आपण हे करू शकतो बघा. पुन्हा बायो, जिओ, इको, मेगा, हायपर ॲक्टिव्ह, हायपर सेन्सिटिव्ह, प्रोग्रेस, प्रोमोट, डिक्रीज, डिफॉर्म, माल फंक्शन, मालट्रीट. राईट. तर असे जवळजवळ आपण अनेक शब्द पाहिलेले आहेत आणि त्या शब्दांचा अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. असे इंग्रजीतील जेवढे काही प्रिफिक्स असतील, पुन्हा सांगतो, इंग्रजीतील जे काही प्रिफिक्स असतील की जे प्रिफिक्स मूळ शब्दाच्या सुरुवातीला येतात, शेवटी नाही, मूळ शब्दाच्या सुरुवातीला येतात, त्यांना प्रिफिक्स म्हणतात, उपसर्ग म्हणतात. तर या शब्दांची मदत करून, या शब्दांची मदत घेऊन आपण असे अनेक शब्द तयार करू शकतो. थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.